तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन, कापूस, तूर त्याचप्रमाणे उडीद, मूग तर याचे जर तुमच्या पिकाचे जर नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे। जर तुम्ही 1 रुपयाचा पीक विमा जर भरलेला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे की तुम्हाला ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करायची आहे, जेणेकरून तुम्हाला पीक विम्याची रक्कम दुप्पट इथं मिळेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले तुम्हाला जी की प्रधानमंत्री फसल विमा योजना जी की क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरती येऊन डाउनलोड करायची आहे। तर इथे डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे सर्वात पहिले दिसेल। तर इथे तुम्हाला 3-4 ऑप्शन दिसेल किंवा तुम्ही इथून भाषा बदला यावरती क्लिक करून तुम्ही लँग्वेजसुद्धा जे चेंज करू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे जे काय आपण इंग्लिश लँग्वेज इथं सिलेक्ट केलेली आहे। तर तुम्हाला हिंदी जर पाहिजे असेल हिंदी, मराठी जी लँग्वेज सिलेक्ट करायची ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता। त्यानंतर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल। तर तुम्हाला काहीही करण्याची यामध्ये आवश्यकता नाही। त्यानंतर जी काही बेसिक माहिती आहे ती तुम्हाला इथं यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कशाप्रकारे जे तुम्हाला तुमची जी काही तक्रार आहे ती इथं नोंदवायची आहे। त्यानंतर तुम्हाला कोणत्या पिकासाठी तुम्हाला इथं जे आहे पीक विमा मिळणार आहे, त्यानंतर इथं तुम्हाला किती टक्केवारीपर्यंत तुम्ही तुमचा जो काही क्लेम आहे तिथं करू शकता। तर खरी पीक विमा त्यानंतर लास्ट तारीख काय आहे ते सुद्धा तुम्ही इथं चेक करू शकता। त्यानंतर इथं तुम्हाला जी की इथं संपूर्ण डिटेल्स त्याच्याबद्दल इथं बघायला मिळेल। तर इथं तुम्हाला आता क्रॉप लॉस यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आता आपण पाहणार आहे तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे। तर इथं क्रॉप लॉस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर खालचं जे काही तुम्हाला एक क्रॉप लॉस स्टेटस दिसत असेल, जे की आपण तक्रार नोंदवलेली आहे, तर आपलं जे काही स्टेटस तुम्हाला तिथे दिसेल पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे की रिजेक्ट झालेलं आहे ते सुद्धा पाहणार आहे। तर इथं आता आपण तक्रार कशाप्रकारे नोंदवायची ते सर्वात पहिले पाहून घेऊया। तर क्रॉप लॉस यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे, ज्या कोणाचं तुम्ही क्रॉप लॉस म्हणजे तक्रार नोंदवत आहात त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जेणेकरून जेव्हा पाहणीकरिता लोक येतील ते त्यांचा मोबाईल नंबरवर त्यांना कॉल करेल की तुमच्या शेतामध्ये पाहणीसाठी आलेलो आहोत। तर जेणेकरून शेतकऱ्याचाच मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे। तर मी माझा मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वरती यावरती क्लिक करणार आहे। त्यानंतर OTP टाकून घेणार आहे। OTPवरती सेंड केल्यानंतर इथं बघू शकता OTP जे आहे इथं सेंड झालेला आहे। त्यानंतर आता जे काही OTP येईल तर आपण इथं टाकणार आहे। तर OTP सुद्धा आलेला आहे, तर आपण इथं OTP जे आहे इथं एंटर करून घेणार आहे। OTP एंटर केल्यानंतर डायरेक्टली आपण यामध्ये लॉग इन व्हाल। तर इथं झाल्यानंतर आपलं जे काही सेशन आहे तर आता खरीप 2024 चालू आहे। त्यानंतर रब्बीची ई पीक पाहणी, त्याचप्रमाणे खरीप आणि रब्बीची ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। तर जर तुम्ही ते व्हिडिओ बघितलेला नसेल तर लवकरात लवकर चेक करून घ्या। ई पीक पाहणी करणेसुद्धा आवश्यक आहे, तरच तुम्हाला इथं पीक विमा मिळेल। तर इथं खरीप आपण सिलेक्ट करणार आहोत। त्यानंतर इयर आता 2024 सुरू आहे, तर इथं 2024 आपण सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर इथं आपलं जे काही कोणत्या योजनेच्या मार्फत भरलेलं आहे तर प्रधानमंत्री फसल विमा योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं जो काही स्टेट आहे, आपलं स्टेट जे आपलं महाराष्ट्र आहे ते तिथं आपण महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहोत। त्यानंतर सिलेक्ट यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही कशाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं पीक विमा भरलेला आहे, तर आपण CSCच्या मार्फत भरलेला आहे, किंवा तुम्ही पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरून जाऊन सुद्धा पीक विमा घरबसल्या तुम्ही अगदी 1 रुपयामध्ये भरू शकता व CSC IDची सुद्धा आवश्यकता नाही। तर इथे तुम्हाला त्या मार्फत जर भरलेला असेल तर फॉर्मर ऑनलाईन यावरती क्लिक करायचं आहे। जर तुम्ही CSC मार्फत भरलेला असेल किंवा बँक मार्फत तर इथं बँक सिलेक्ट करा, किंवा आपण CSC मार्फत भरलेला आहे तर इथं आपण CSC सिलेक्ट करणार आहे। त्यानंतर इथं तुम्हाला आपले पॉलिसी नंबर टाकायचे आहे, तर इथं कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपला ॲप्लिकेशन नंबर म्हणजे पॉलिसी नंबर इथं येईल। तर आपला जो काही पॉलिसी नंबर आहे जी की तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला SMS आलेला असेल, किंवा तुम्ही जे फॉर्म भरलेला आहे तर त्यावरती तुम्हाला ॲप्लिकेशन ID म्हणून तिथे दिसेल, तर ते तुम्हाला इथं ॲप्लिकेशन ID पुरेच्या पुरी तुम्हाला इथं टाकायचे आहे। तर ॲप्लिकेशन ID मी इथं पेस्ट केलेली आहे। त्यानंतर डनवरती मी क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पॉलिसी एक चेकबॉक्स म्हणून इथे येईल। तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे प्रायव्हसीसाठी, तर यावरती मी चेकबॉक्सवरती क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर माझे जे काही प्रीमियम आहे ते इथं दिसेल, तर मी किती पीक इथं टाकलेले आहे। त्यानंतर इथं माझे जे काही पीक आहे सर्व नंबर आहे, तर मी माझी संपूर्ण इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे। तर तुम्ही इथं बघू शकता सोयाबीन किती टाकलेलं आहे, कापूस, तूर जे की तुम्ही पीक टाकलेले आहे। तर एखाद्या चेकबॉक्सवर मी पहिल्यावरती क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला विचारण्यात येईल टाईप ऑफ ॲक्सिडेंट, त्यानंतर कोणत्यामुळे तुमच्या पिकाची इथं नुकसान झालेलं आहे, जास्ती पावसामुळे झालेलं आहे की रोगामुळे झालेलं आहे किंवा ढगफुटीमुळे झालेलं आहे,
ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर इथं डेमोसाठी मी जे काही इथं जास्ती पावसामुळे इथे सिलेक्ट करणार आहोत, तर एक्सेस रेनफॉल, तर त्यामुळे माझ्या पिकाचे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे. तर इथं डेट इथं तुम्ही बघू शकता. तर डेटमध्ये महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इथंच आहे की तुम्हाला 72 तासाच्या आत तुम्हाला तुमची जी काही तक्रार आहे तिथं नोंदवायची आहे. जर तुम्ही 72 तासाच्या नंतर जर तुम्ही तक्रार नोंदवली तर तुमची इथं जी काही क्लेम आहे तिथं डायरेक्ट रिजेक्ट करण्यात येईल. तर तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती याबद्दल सुद्धा दिलेली आहे. ते जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर लवकरात लवकर चेक करून घ्या. तर आपण इथं कालची डेट टाकणार आहे. त्यानंतर इथं ओकेवरती मी क्लिक करणार आहे. त्यानंतर आपलं जे काही क्रॉप आहे स्टँडिंग क्रॉप, तर सर्वांनी स्टँडिंग क्रॉपच सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे आहे. तर 70% वरी तुम्ही तुमचे जे काही पर्सेंट आहे तिथं मॅन्डेटरी नाही आहे. तर तुम्ही 70%च्या आतच तुम्हाला इथं टाकायचे. जर 70%च्या वरी टाकले तर ते इथं घेणार नाही. सुद्धा तुमचा जो काही फॉर्म आहे ते सुद्धा सबमिट होईल, पण तुम्हाला टक्क्याची जे काही सरासरी आहे ते 70च्या आतच तुम्हाला इथं टाकायचे आहे. तर इथं आपण 69 सिलेक्ट करून घेऊया. त्यानंतर रिमार्कमध्ये काही टाकण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. त्यानंतर इथं तुम्हाला फोटो जे की तुमच्या पिकाचा, आता तुम्ही जर की पहिली पीक आहे, तर जर तुमच्या शेतामध्ये 2 पिकं असतील तर त्या 2 पिकाचा तुम्ही 2दा क्लेम करायचं आहे. तर त्याचे तुम्हाला फोटो तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर मी यावरती फोटोवरती क्लिक करणार आहे. तर मी इथं पिकाचा फोटो अपलोड केलेला आहे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता जे काही जास्ती पावसामुळे झालेलं आहे, तर तुम्हाला पिकाचा इथं टाकायचा आहे फोटो. त्यानंतर इथं सबमिटवरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे जे काही आपल्याला टोकन ID आलेली आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, किंवा तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ते सुद्धा इथून काढून घेऊन घ्या, जेणेकरून तुम्हाला हे IDच्या मार्फत तुम्ही तुमचं स्टेटस चेक करायचं. तर ते कशा प्रकारे करायचं ते सुद्धा आजच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर आता आपण दुसऱ्या पिकाचा क्लेम करून घेऊया. पुन्हा आपण बॅक येऊन दुसऱ्या पिकावरती सिलेक्ट केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण ज्या पिकाचा क्लेम केलेला आहे तेच तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टँडिंग क्रॉप करायचं आहे, जे की आपण जे टाकलं होतं 69. त्यानंतर पुन्हा आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे. दुसऱ्या पिकाचा सुद्धा फोटो आपण टाकलेला आहे. ओकेवरती क्लिक करणार आहे. तर इथं तुम्हाला संपूर्ण काहीच करायचं, व्हिडिओ टाकण्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त फोटो टाकला तरी चालेल. सबमिटवरती जे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा एक ID येईल. तुम्ही बघू शकता इथं टोकन ID आलेली आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा क्लेम इथं झालेला आहे. तर ते जे काही टोकन ID आहे तिथं आपल्याला येथे टाकायची आहे. तर इथं आल्यानंतर पूर्ण बॅक आल्यानंतर क्रॉप लॉस स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण जे काही क्लेम केला होता त्याची जे काही टोकन ID आपल्याला मिळाली होती ती आपल्याला ID इथे टाकायची आहे. तर मी माझी ID टाकून डनवरती क्लिक करणार आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मी ID टाकलेली आहे. डनवरती क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे काही मी पीक विमा भरलेला आहे, कधी भरलेला आहे, माझं नाव, मोबाईल नंबर, गाव, पत्ता, कोणत्या पिकाचा क्लेम केलेला आहे, त्यानंतर रिझन काय टाकलेला आहे, डेट काय आहे, संपूर्ण माहिती तुम्ही इथून चेक करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही इथं स्टेटससुद्धा चेक करू शकता. पेंडिंग फॉर अप्रुव्हल, जर इथं रिजेक्ट जर झालेला असेल तर तुम्ही 72 तासाच्या नंतर तक्रार नोंदवली होती, त्यामुळे इथे रिजेक्ट झालेली असेल. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी जर तुम्हाला मागचा पीक विमा जर मिळाला नसेल तर ते पीक विमा तुम्ही कशाप्रकारे मिळवू शकता. पीक विम्याची जे काही फॉर्म भरण्याची जे काही 31 तारीख इथं वाढवण्यात आलेली आहे. तर 31 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म इथं भरून घ्या. तर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. तर लगेच पहा. तरीसुद्धा पीक विमा संदर्भात काही अडचणी असतील व तक्रार करताना जर तुम्हाला मागचा खरीप पीक विमा मिळाला नसेल, रब्बी पीक विमा मिळालेला नसेल, तर त्याच्या स्टेटस कशाप्रकारे चेक करायचा की तुम्हाला मिळेल किंवा नाही, किंवा जर मिळत असेल तर कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, किंवा मिळालं जर असेल तर कोणत्या बँक खात्यात जमा झालेलं आहे, हेक्टरी किती मिळाले आहे ते सुद्धा तुम्ही घरबसल्या काही मिनिटांमध्ये चेक करू शकता. तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. तर लगेच पहा.